नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मोगऱ्याच्या फुलांविषयी आणि मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मोगरा ही ओलिएसी कुळातील वनस्पती आहे. इंग्रजीमध्ये मोगऱ्याच्या फुलाला अरेबियन जास्मिन असे म्हटले जाते. मोगऱ्याची फुले ही पांढऱ्या रंगाची असतात. ही फुले अतिशय सुगंधित असतात. मोगऱ्याची फुले ही रात्री फुलतात आणि फुले फुलली की त्यांचा सुगंध वातावरणात दरवळत राहतो. मोगऱ्याच्या झाडाची लागवड ही फांद्या लावून त्यापासून करण्यात येते. या झाडाला 5-6 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन या झाडासाठी आवश्यक असते. जमिनीत पाणी साठून राहिले तर या झाडाची मुळे कुजतात. ही पहा, ही दिसत आहेत ही मोगऱ्याची फुले आहेत आणि मोगऱ्याची फुले अशा प्रकारे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. हे बटमोगरीचे कळे आहेत. ज्या मोगऱ्याला अनेक पाकळ्या असतात त्या मोगऱ्याच्या फुलांना बटमोगरा असे म्हणतात. हा बटमोगऱ्याचा जरासा मोठा कळा आहे आणि बटमोगरीची फुललेली फुले तुलनेने आकाराने जराशी मोठी आणि आकर्षक दिसतात. ज्या मोगऱ्याच्या फुलांना एकेरी पाकळ्या येतात त्यांना एकेरी मोगरा असे म्हटले जाते आणि ज्या मोगऱ्याला वेल येतात त्या मोगऱ्याला वेल मोगरा म्हणतात. हे वेल 7-8 मीटर पर्यंत लांब वाढतात आणि या वेलांना फुले येतात. हे पहा, हे मोगऱ्याचे झाड आहे आणि ही मोगऱ्याच्या झाडाला आलेली फुले आहेत. ही फुले अशा प्रकारे दिसतात. मोगऱ्याची फुले ही अतिशय सुगंधित असतात. त्यामुळे या फुलांचा उपयोग अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यामध्ये करण्यात येतो. मोगऱ्याच्या फुलांमुळे वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते असे मानले जाते. तसेच या फुलाच्या सुगंधामुळे मनाला प्रसन्नता वाटते. हे मोगऱ्याचे कळे आहेत आणि हे अशा प्रकारे दिसतात. मोगऱ्याची झाडे ही कुंडीमध्येही लावता येतात. तसेच बागेमध्येही शोभेसाठी मोगऱ्याची झाडे लावण्यात येतात. मोगऱ्याची झाडे अशा प्रकारे दिसतात. मोगऱ्याच्या झाडाची पाने ही गर्द हिरवी, काहीशी लांबट आणि चकाकणारी असतात आणि ती अशा प्रकारे दिसतात. मोगऱ्याच्या झाडाला उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर फुले येतात. वास्तुशास्त्रातही मोगऱ्याचे झाड घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात मोगऱ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. तसेच उत्तर किंवा पूर्व दिशेलाही मोगऱ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते.
हे मोगऱ्याचे फूल आणि मोगऱ्याचा कळा एकत्र पाहायला मिळत आहेत. एकेरी मोगरा, बटमोगरा, रानमोगरा, वेलमोगरा असे मोगऱ्याच्या फुलांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि सर्वच फुले अतिशय आकर्षक आणि सुगंधित असतात.